नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता संक्रांती विशेष भागामध्ये रोमांटिक असे भाग मात्र आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. कारण आता येणाऱ्या 18 जानेवारीच्या भागामध्ये आता मित्रांनो आपली ईश्वरी काही कमी नसते. इंदोरचा जलवा मात्र आता अर्णवला कसा दाखवायचं आणि अर्णवचं प्रेम आपल्यावर आहे हे कसं सिद्ध करायचं असं चॅलेंज मात्र आता ईश्वरीने ह्या मामीला दिलेलं असतं. कारण मामीचा प्लॅन फ्लॉप करून ईश्वरीने तिला तोंडावर आपटवलेलं असतं. आता मात्र मामीला चांगलं धमकावून ठेवलेलं असतं की हे बघ मामी, काही जरी झाले तरी आता मी तुमचा प्लॅन तुमच्यावर कसा उलटवते. जर आता अर्णव सर आणि माझ्यामध्ये येण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. कारण मी सुद्धा नावाची मिस इंदोर आहे हे लक्षात ठेवायचं. इंदोरची आता तुम्हाला तडाखा दाखवाच लागेल. म्हणून आता ईश्वरी तयार झालेली असते. कारण जे दागिने आहे हलव्याचे तर ते दागिने मात्र आता ईश्वरीने चेंज करून आता जी ऑर्डर दिलेली असते ते दागिने बदलून मात्र आता मामीच्या अंगावर खास कुदलीची पावडर अगदी टाकून ईश्वरीने जी अगदी अर्णवची अवस्था होणार आहे तर ती मात्र मामीची करून दाखवलेली असते. त्यामुळे आता मामी ही ईश्वरीला चॅलेंज करते, तुझं आणि अर्णवचं एकमेकावर इतकं प्रेम आहे तर दाखव, ते सिद्ध कर. तेव्हा आता ईश्वरी काही कमी नसते. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, आता प्रेम कसं आहे ते मी सिद्ध करून दाखवतेच. आता सगळेजण मात्र आता पतंग उडवण्याची स्पर्धा यात खेळणार असतात आणि ह्या पतंग उडवण्याच्या स्पर्धेमध्ये ईश्वरी आता सगळ्यांना मात्र आता हे प्रेम सिद्ध करून दाखवणार असते. पण त्या अगोदर मात्र आता वल्लरी मामी आणि राकेश एका रूममध्ये येतात. दोघांचा आता प्लॅन सुरू होतो. मामी म्हणते की त्या ईश्वरीने मला धडा शिकवला, माझा प्लॅन माझ्यावर उलटवला. मला असं वाटलं होतं अर्णवला हे सत्य माहिती झाल्यानंतर अर्णव त्या ईश्वरीला घराच्या बाहेर काढेल, परंतु आता तसे न होता ईश्वरी आणि अर्णव तर आता खूपच एकमेकांच्या जवळ येत आहे. अर्णव कितीही रागराग करत असला तरीसुद्धा आता काहीतरी करावं लागेल. त्यानंतर राकेश म्हणतो की मामी तुम्ही काही काळजी करू नका, मी आता चांगलीच ह्या मिस इंदोरी जिलेबीचं अगदी जिरवतो. कारण तिला आता खूपच अगदी माज आलेला आहे ना, तिला मी दाखवतोच की आता राकेशचा तडका काय आहे. त्यानंतर मात्र आता राकेशने प्लॅन केलेला असतो. आता ह्या संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये आता भांग अगदी कशी ह्या ईश्वरीला पाजायची असं त्यांचा प्लॅन असतो. कारण ईश्वरी जेव्हा भांग पिईल तर तेव्हा सगळं काही ती खरं बोलेल. अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये झालेलं भांडण आहे आणि ते भांडण कोणत्या कारणामुळे झालेलं आहे, आता या दोघांमध्ये अजूनपर्यंत काही झालेलं आहे किंवा नाही हे आपल्याला जर सिद्ध करायचं असेल तर मात्र ईश्वरीला भांग पाजलीच पाहिजे. आणि मग मात्र ती ईश्वरी कशी आउट ऑफ कंट्रोल होते याची मजा मला घ्यायची आहे. मामी म्हणते की जावई बापू, यात मला तुमची साथ हवी आहे आणि आता मी तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. राकेश मात्र काही रेवड्यांचे बॉक्स घेऊन आलेला असतो. आता सगळेजण आता या म्हणजे कार्यक्रमासाठी छान तयार झालेले असतात. घरामध्ये आता संक्रांतीचं छान अगदी गोडधोड वातावरण असतं. सगळ्यांच्या तोंडामध्ये गोडवा असतो. सगळेजण एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे शुभेच्छा देत असतात. आता ईश्वरीसुद्धा अर्णवने जी साडी तिला नेसायला दिलेली आहे त्याच्या आईची ती साडी चक्क आता जेव्हा ईश्वरी सगळ्यांच्या समोर नेसून येते तेव्हा आता वल्लरीचा आणखीनच जळफळाट होतो. कारण सात्विकाची साडी अर्णवने ईश्वरीला नेसूनच कशी दिली यामुळे मात्र तिचा आणखीनच जळफळाट होत असतो. त्यानंतर मात्र आता हा राकेश ज्या रेवड्या आहे तर तो अंजली बिचारी रूममध्ये तयार होत असते आणि अंजली तयार होत असताना आता राकेशच्या हातामध्ये ते बॉक्स ती पाहते. आता ते बॉक्स बघितल्यानंतर अंजली विचारते की काय हो, यात काय आहे. अंजली घाईने ते टेबलवर ठेवलेले बॉक्स उचलते तर आता घाईने आता राकेश ते बॉक्स आपल्या हातात घेतो खेचून घेतल्यासारखं. अंजली विचारते की काय हो, असं का करता, इतके खेचून घेतल्यासारखं तुम्ही ते का माझ्या हातातून घेतलं, नक्की काय आहे त्यात, विष असल्यासारखं असं काय खेचतात. तेव्हा आता राकेश म्हणतो की हो, विषच आहे त्यात. आता अंजलीला डाऊट येतो. अंजली म्हणते की नक्की यांच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि हे असं का बोलले असेल की विष आहे त्यात. तेव्हा आता राकेश बोलून तर जातो. पुन्हा आता ईश्वरीला म्हणजे काहीतरी आता सरप्राईज द्यायचं नाटक करून मात्र तो अंजलीला गोड बोलतो. अंजली म्हणतो की हे बघ अगं, मी तुला म्हटलं होतं ना की आता आपली अर्णवची बायको ईश्वरी आहे तर तिला संक्रांतीचं काहीतरी खास सरप्राईज द्यायचं आहे आणि त्यांची संक्रांत अगदी छान असे सेलिब्रेट व्हायला हवी की नाही, अर्णव ईश्वरी आपल्याला दोघांना एकत्र पाहायचं की नाही, म्हणून तो अंजलीला बरोबर आपल्या बोलण्यामध्ये गुम करतो. परंतु अंजलीला असं वाटतं नक्की राकेश आपल्यापासून काहीतरी खोटं बोलत आहे, राजेशच्या मनात दुसरंच काहीतरी आहे असा अंजलीला डाव येतो.
त्यानंतर मात्र आता राकेश म्हणतो की आता मात्र हे ईश्वरीला कसे हे रेवड्या बी खायला देतो आणि तिला अगदी भांग पिऊन आउट ऑफ कशी ती कंट्रोल होऊन आता सगळं काही खरं सगळ्यांच्या समोर ती कसं बोलते हे मात्र आता आपण बघणार आहोत। त्यानंतर मात्र आता ईश्वरी छान वगैरे तयार होते। ईश्वरी छान तयार होऊन जेव्हा खाली येते तर सगळेजण आता ईश्वरीकडे पाहत असतात। आता ईश्वरीचं रूप बघून आजी तर अगदी दृष्टच काढते। अंजली खूप खुश असते कारण आज सात्विका आईचंच रूप मात्र आपल्या ईश्वरीमध्ये दिसत आहे, म्हणून आजी तोंड भरून ईश्वरीचं कौतुक करत असते। ईश्वरी आता सगळ्यांचा आशीर्वाद घेते, सगळ्यांच्या पाया पडते। अर्णव सरांना म्हणते की चला जोडीने आज पूजा करायची आहे। तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीकडे पाहतच असतो। अर्णवची पूर्णपणे विकेटच पडते। ईश्वरीचं रूप बघून तो सर्व काही राग विसरून जातो आणि चक्क ईश्वरीबरोबर आता आज जोडीने तो पूजा सुगडांची करतो। आता दोघेही छान असे दिसत असतात। आता आजी म्हणते की खरंच अगदी शोभेल एकमेकांना अशी माझ्या अर्णव आणि ईश्वरीची लाखात एक जोडी आहे। तेव्हा आलेल्या बायका सुद्धा कौतुक करत असतात। त्यानंतर मात्र आता राकेशला असं होतं की केव्हा या ईश्वरीला रेवड्या खायला देईल आणि केव्हा ती भांग पिऊन सगळं काही अगदी सगळ्यांच्या समोर खरं बोलेल। तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघांच्या लक्षात आलेलं असतं की राकेशचा काहीतरी प्लॅन आहे आणि तो प्लॅन असा आहे की नक्की काहीतरी त्याने मिक्स केलेलं असणार। त्यामुळे आता ईश्वरीचं चांगलंच लक्ष असतं की त्या रेवड्यामध्ये नक्की काहीतरी आहे, कारण राकेश आपल्याला खाण्यासाठी आग्रह करत आहे। तर म्हणून आता ईश्वरी ज्या काही सगळ्यांना रेवड्या दिल्या जातात तर त्यातील रेवड्या चेंज करते आणि जे ईश्वरीला भांग पिलेल्या जे रेवड्या आहे तर त्या मात्र वल्लरी खाते आणि वल्लरीने खाल्ल्यानंतर आता वल्लरी वेगळंच काहीतरी बोलायला सुरुवात करते। सगळेजण बघत असतात की ह्या वल्लरीला काय झालं, वल्लरी असं का वागत असेल, म्हणून आता वल्लरी खूप काही बोलून जाते। वल्लरी आता जे खरं सत्य आहे तर ते सुद्धा बोलायला येते, कारण आता जे 15 वर्षाचं जे काही सत्य तिने दडून ठेवलेलं आहे तर त्याविषयी ती जेव्हा बोलायला येते तेव्हा आता ईश्वरी तिला अगदी घाईने आत घेऊन जाते आणि वल्लरीकडून सर्व काही सत्य ती वधून घेते। वल्लरीला म्हणते की काय मामी, काय सत्य होतं। तेव्हा आता वल्लरी सर्व काही खरं सांगत असते। अगं तुझ्या आईला मी फसवलं, तुझ्या आईला फसवून अर्णवच्या आता वडिलांना सुद्धा मी फसवलं आणि यामध्ये जे काही कारस्थान मी केलेलं आहे आणि त्यात म्हणजे अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी मी हे सर्व केलेलं आहे। तर आता ईश्वरीला हे सर्व काही सत्य समजतं। ईश्वरी म्हणते की मामी बरं झालं तुम्ही भांग पिलात, आता जर हे भांग मी पिले असते तर आता मला माहिती होतं की हा राकेशचा आणि वल्लरीचा प्लॅन आहे। ईश्वरीला खूप आनंद होतो कारण आपली आई निर्दोष आहे आणि खरी गुन्हेगार मात्र ही वल्लरी मामी आहे, म्हणून आता बरोबर सगळं काही सत्य ईश्वरी तिच्याकडून वधून घेते। त्यानंतर आता सगळेजण गच्चीवर आलेले असतात आणि गच्चीवर आलेले असतात ईश्वरी आता वल्लरी मामीचं जे चॅलेंज आहे ते पूर्ण करण्यासाठी आता वल्लरी मामीला म्हणते की हो बघतच राहा, अर्णव सरांचं आणि माझं प्रेम एकमेकावर आहे की नाही हे सिद्ध करून मी तुम्हाला कसं दाखवते। आता मात्र अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये पतंग अगदी उडवण्याची स्पर्धा लागलेली असते आणि त्या स्पर्धा अगदी लागलेली आहे। आता वल्लरीची पूर्णपणे भांग उतरलेली असते, परंतु ती आता ईश्वरीसमोर अगदी खाली मान घालून उभी असते, कारण आपण जे काही बोललो ते आता हे ईश्वरीला माहिती झाले, म्हणून आता ती अगदी भामट्यासारखी झालेली असते। त्यानंतर मात्र आता पतंग उडवण्याची ही स्पर्धा जी लागलेली आहे त्यात आता ईश्वरी ही अर्णवचा पतंग काटण्यासाठी आता अगदी गच्चीवर चढलेली असते। तिला माहिती असतं की आपण जर पडलो आणि अर्णव मात्र आपल्याला नक्की वाचवायला येणार म्हणून, तेव्हा आता ती अगदी गच्चीवर चढते आणि पतंग उडवण्याच्या नादामध्ये तिचं आता आपल्याकडे लक्ष नाही असं ती अर्णवला दाखवते। अर्णवचं लक्ष जातं। अर्णव आता घाईने ईश्वरीजवळ धावतच येतो, ईश्वरीचा हात खेचतो। आता मात्र सगळेजण धक्क्याने पाहत असतात नक्की यांच्या दोघांमध्ये काय सुरू आहे आणि त्याच वेळेस आता अर्णव ईश्वरीला ओढतो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी अगं काय गरज होती तुला गच्चीवर चढण्याची, पडली असती तर काय झालं असतं। ईश्वरी म्हणते की अर्णव सर पडले असते तर पडले असते, तुमच्या मागची कटकट गेली असती, आता मी तुम्हाला नकोशी झालेली आहे ना, मग बरं झालं असतं एका दृष्टीने मी पडले असते। तेव्हा अर्णव म्हणतो की काय बोलतेस मी सिंदूर, असं बोलू नकोस, जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं।
ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सर, तुम्ही असताना मला कसं पडून दिलं असतं, तुम्ही आहात ना मला वाचवण्यासाठी. म्हणून दोघे एकमेकांच्या मिठीत असतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याच वेळेस अर्णवच्या हाताला काहीतरी टोचते. अर्णव जोरात आई ग असे ओरडतो आणि बोटामधून रक्त येत असतं. आणि तेवढ्यात ईश्वरी अर्णवचा हात धरते आणि लगेच आपल्या घाईने तोंडात धरते, कारण ते रक्त तिला थांबवायचं असतं. आता ईश्वरीचा जीवसुद्धा अर्णवसाठी कासावीस होतो आणि अर्णवचा जीवसुद्धा ईश्वरीसाठी कासावीस झालेला असतो. आणि दोघांचं आता प्रेम एकमेकांचं जे आहे ते सगळ्यांना दिसून येते. आणि वल्लरी आता दोघांना आणखीन एकत्र बघून आणि राकेश यांचा आणखीनच जळफळाट होतो. शेवटी आता अर्णवचं आपल्यावर प्रेम आहे आणि अजूनपर्यंत जरी त्यांच्या मनात राग असला तरी सुद्धा अर्णव सर आपल्यावर अगदी मनापासून प्रेम करत आहे बघून ईश्वरीला खूपच आनंद होतो. ईश्वरी म्हणते की ठीक आहे, अर्णव सरांचं माझ्यावर प्रेम आहे, पण आता अर्णव सरांचा झालेला गैरसमज आणि त्यांच्या आईच्या अगदी मृत्यूला कारणीभूत असणारी ही वल्लरी, हिचे कारस्थान मी लवकरच अर्णव सरांजवळ आणील. जे सत्य आहे भूतकाळातील दडलेलं तर ते मी सरांना दाखवेल आणि माझ्या आईची निर्दोष जी काही सुटका आहे म्हणजे अर्णव सरांच्या मनातील आईविषयी झालेला गैरसमज मी दूर करेल आणि लवकरात लवकर हे सर्व मी करेलच. पण त्यासाठी फक्त मला पुराव्याची गरज आहे. एकदा पुरावा मिळाला तर मात्र मी कसं आता ह्या वल्लरीची अगदी विकेट पाडते आणि ह्या राकेशला सुद्धा आता कसं मी अगदी दोषी ठरवते हे बघणं आता ईश्वरीने ठरवलेलं असतं. आज ईश्वरी खूपच खुश असते, कारण अर्णव सरांचं आपल्यावर किती प्रेम आहे हे तिला अगदी सिद्ध झालेलं असतं. म्हणून ती आता अगदी खुश असते आणि अगदी खुश अशी संक्रांती साजरी करते आणि सगळं काही खुशमय वातावरण होतं. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.